आज आहे संडे स्पेशल. पप्पाने आणलेला आहे गावठी कोंबडा. आता आता चिकन टाकून घेऊ आपण. मुरबाडवरून आणलं ना म्हणून मुरबाडवरून मागवलं ते प्युअर गावठी. हां शिजवलं. ऑफिसचा पूर्ण ॲड्रेस वगैरे आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. नंबर ते येईल स्क्रीनवर तुम्हाला. ॲड्रेस पण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यांना खरंच वायफाय कनेक्शन पाहिजे तेव्हा आपल्याशी सीधा कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्टवर असेल तर आपण जे असेल ते बोलून घेऊ. आणि गुड आफ्टरनून गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सर्वांना मजेत असणार. आज आहे संडे, तर संडे स्पेशल आम्ही हे आणलं आहे पप्पांनी, गावठी कोंबडा. गावठी कोंबडा आहे. आज आहे संडे स्पेशल. पप्पाने आणलेला आहे गावठी कोंबडा. आता गावठी कोंबड्याची आपण रेसिपी पण दाखवूया कशी बनवायचं तो गावठी कोंबडा वगैरे. आता पहिला टाकू आपण अख्खा सामान. तेल तर झालेलं आहे गरम. उडते तर तेल गरम झालेलं आहे ना. आता कांदा पण उडत. कढीपत्ता, पहिला घेतलेलं तेल घेतलेलं आहे. 5-6 पळ्या तेल आहे आणि 3 कांदे. 5-6 पळ्या तेल, 3 कांदे, थोडासा अख्खा सामान आणि थोडा कढीपत्ता. कढीपत्त्याने पण छान स्मेल येतो ना. हो, कढीपत्ता टाकलेला आहे. छान वाटतं कढीपत्त्याची चव पण चांगली होते. आणि इथं पाणी एका साईडला तापवतो. हा, आता गरम पाणी करत लावलेलं आहे मी. म्हणजे आपण जेव्हा घालू ना चिकन, तो गरम पाणी टाकला ना तर तो चिकन पण पटकन होतो आणि चिकन असं आकसत नाही, असं फुलतो तो. म्हणून गरम पाणी कधी पण टाकला ना का छान होतं चिकन. फुलतं पण आणि पटकन होतं पण. आता हे गावठी चिकन, वाटण, आला लसणाची पेस्ट, मसाला, मीठ. आणि सगळ्यात आधी आता घालू आपण मीठ. मिठाने कांदा होतो पटकन लाल ना. लाल, पटकन लाल होतो. टाइम वेस्ट होत नाही. पेस्ट टाकलेली आहे आपण. ब्राऊन झालं. टाकून घेऊ. अर्धा चम्मच हळद. हे जिरा राईस आहे ना एका साईडला मस्त. हो, एका साईडला जिरा राईस घातलेला आहे. तर हे 4-5 चम्मच आपण टाकलेले आहे मसाला. हा चिकन मसाला टाकू आता 1 पॅकेट आपण. आता हे सर्व व्यवस्थित भाजून घेऊया तेलामध्ये. याला घाटा मारायला लागला. हा, त्याला मारून घातला तर आधी मी होऊन दे ना. त्याला करते. आता व्यवस्थित भाजून झाला आपला हा मसाला. आता चिकन टाकून घेऊ आपण. आज 2 लेग पीस आहेत. एक दादाला एक तुला. मग त्या दिवशी एकट्यानेच घेतला लेग पीस. आता दादाला पण एक तुला. तो एकच होता म्हणून. गावठी चिकन. गावठी कोंबड्याचा रस्ता चांगला लागतो. त्याच्या रश्यामध्ये ना वाटण जास्त नाही टाकायचं गावठी. थोडा कमी वाटण टाकायचं. म्हणजे त्याची प्रॉपर एकदम पूर्ण त्याची चव येते गावठी कोंबड्याची. जास्त वाटण टाकला का नुसता मग तो वाटणाचाच पूर्ण वास येतो नुसता. सगळं वाटणच लागतं.
हो. आणि या वाटणात पण आपण घेतलेलं आहे 4-5 मिरी, 4-5 लवंग, थोडासा अख्खा सामान आहे आणि थोडं जिरा टाकलेला आहे. याचा वाटण बारीक करायचा. आता हा हे करू आपण, थोडं झाकण देऊन ठेवू. तर इथे भात बनतोय आपला. हो, राईस होते तो बासमती आपल्या याचा. जिरा. आता 5 मिनिटं आपण ठेवला ना वाफेवर. 5 मिनिटानंतर ना हा जो गरम पाणी आपण केलेला आहे ना तो आता टाकू याच्यामध्ये. उकळा आलाय ना. हा. नाही म्हणजे याच्यात कसं गरम पाण्याने ना पटकन उकळा पण येतो आणि हे पण होते, फुलतो पण चिकन आकसत नाही. हां. थंड पाणी टाकलं ना मग पूर्ण चिकन हे होऊन जातो. जिरा राईसला हे मस्त येते स्मेल. त्यात वेलची पण टाकलेली आहे ना आपण जिरा राईसला. आता उकळेल तो व्यवस्थित आणि होईल. त्याला काही गावठी आहे ना, गावठी बॉयलरपेक्षा जरा थोडा टाइम लागते व्हायला. मी झाला का नाही, जाम भूक लागले. काम जरा आधी राईस फक्त राईस त्याला. हा, राईस किती वेळ लागेल तरी अजून? होईल थांब आता 15-20 मिनिटं आहे. गावठी काय लगेच होतो का? नाही होत का? मग तो बॉयलर आहे. काय बनवून घेतलं? हे बघ, दादा पण गावठी. पप्पाने गावठी कोंबडा आणलेला आहे. जास्ती पातळ होतं रोल नाही टाकायचं नाही, नाही. वाटण अजून. आणि याच्यात राईस घातलेले जिरा तर राईस. पातळच कर मी, जाडा नको करू. पातळच करते म्हणजे मी वाटण कमी टाकते जरा गावठीमध्ये. गावठीमध्ये वाटण कमी असला ना का तर चव मस्त लागते. जास्त पातळ वाटण ठेव. असला का नुसतं तो वाटणच लागतो. ते गावठी नाही, गावठी कोंबड्याच्या पातळच चवच बनव. जाते सर्व. पातळच ठीकठाक आहे. आपलं बॉयलरला कसं वाटण भरपूर लागतो पण गावठीला वाटण थोडा कमी लागतो. तेव्हा त्याची पूर्ण टेस्ट येते गावठीची. टॉवेल कुठे आहे मग? पाव तिकडेच असेल बघ ना. खूप स्वच्छ आधी आहे का पावसाचं पाणी पूर्ण काढून टाकायचं डोक्यावरनं. केस वळीच नाही ठेवायची, पूर्ण स्वच्छ पुसून घे डोका. चला किती वेळ लागेल बाबा, भूक लागले. झाला होईल ना, थांब होईल. 10-15 मिनिटं थांब जरा, होईल थांब. ठीक आहे. मग थांब बघू जरा. आता मस्त गरम पाणीच टाकलेलं ना आधी, त्याच्यासाठीच गरम पाणी टाकलेलं पटकन होण्यासाठी. तर झालं खाऊ आणि आता. बघते थांब शिजले का. तो काय लगेच तर नाही शिजणार. नाही होऊन दे, नाही रे, होऊन दे. चिकन झालेलं आहे आपला आवडता म्हणजे शिजलेला आहे. थोडासाच कच्चा आहे. तर आपण वाटण टाकून घेऊया. वाटण वाटण टाकलं का अजून जरा 5-10 मिनिटं हे करू शिजून घ्या. होईल म्हणजे आता थोडा अजून हा, होईल. 15 मिनिटं अजून. 10 मिनिटात होईल तो. थोडा पण नाही लागणार 15 मिनिटं. काय शिजलं आता चिकन. ठीक आहे, आता शिजलं डायरेक्ट. हा शिजल्या आता 10 मिनिटं. तर आता इथे जेवायला बसले आम्ही सगळे. गावठी कोंबडा. कसं झालंय? एक नंबर झालाय. तू पण जा, तू बघ कसं झालं ते. प्युअर एकदा गावठी, सांग. प्युअर गावठी. प्युअर गावठी आहे ना तो. शिजायला पण टाइम लागतो जाम. मुरबाडवरून आणलाय ना म्हणून. मुरबाडवरून मागवला ते. प्युअर गावठी आहे. हा, शिजायला जाम वेळ लागला. जाम नाही तरी काय जास्त नाही, अर्धा तासच झाला तो. गावठी तसंच असतं. अर्धा पाऊण तास लागला त्याला व्हायला. हा, कवळा होता ना, असं हे वजलेला नव्हता. वजलेला असल्यावर असा वेळ लागतो ना, कवळा होता. तर जेवूयात मस्त. तर गाईज आता झाले संध्याकाळ, ऑफिसमध्ये आलोय. बसलोय थोडा पूजा वगैरे करून. आता मग बसतोय इथं थोडा वेळ. तुम्हाला कोणाला इथे आपल्या कल्याण आदरवाडी लगेच कोणाला वायफाय वगैरे हवा असेल तर आपल्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी नंबर देतोय डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर पण येईल तुम्हाला. जर कोणाला वायफाय हवा असेल काय, कोणाला आपण एकदम पाहिजे देऊ, एकदम चांगल्या ह्याच्यामध्ये देऊ आणि स्पीड पण आपली चांगली आहे. आणि गाईज आपल्याकडे फायबर कनेक्शन या नॉर्मल कनेक्शन पण आहे. आपलं तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकतात. आणि गाईज आपले MBPSचे पॅकेजनुसार आपले प्राईस वेग असतात, कमी जास्त. MBPS असं 30, 40, 50 असं. समज आपण कोणी 30 घेतलं तर आपण 5 MBPS त्यांना वाढूनच देतो आपल्याकडून. समज 50 घेतलं तर 55, 100 घेतलं तर 105 असं देतो आपण. आणि जर खरंच कोणाला हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतोय त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा
सर्व काय असेल डिटेल माहिती ते विचारा आणि आपल्याशी तुम्ही सुद्धा बोलू शकता. मग आपण आपला ऑफिसचा पूर्ण ॲड्रेस वगैरे आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. नंबर ते येईल स्क्रीनवर तुम्हाला. ॲड्रेस पण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. काय असेल तर तुम्ही ऑफिसवर पण येऊन भेटू शकता आपल्याला, समज घ्यायचं असेल तर, नाहीतर सिधा फोनवर तुम्ही बोलू शकता. मग त्यानुसार करू सर्व आपण. तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस सांगतोय. आधारवाडी चौकात आल्यावर सरळ यायचा. सरळ हनुमान मंदिरच असेल बरोबर समोर. सरळ आल्यावर मग इथं रॉयल रेसिडेन्सी गेट नंबर 2 आहे. त्या समोर सायकल आणि लॉन्ड्रीचं दुकान आहे. त्यावरतीच आपलं ऑफिस आहे. तिथे बॅनरला लिहिलंच आहे आपला अख्खा. फोन नंबर पण आहे, बॅनर पण आहे. तिकडं त्यांना खरंच वायफाय कनेक्शन पाहिजे तेव्हा आपल्याशी सीधा कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्टवर असेल तर आपण जे असेल ते बोलून घेऊ आणि कोणाला हवा असेल तेव्हा आपल्याशी बोला. आपण सीधा मग असेल ते करू मग कनेक्शन. Yeah.